हाय देर. कसे आहात तुम्ही? सगळं व्यवस्थित? सगळं ठीक चालू आहे ना? मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्ही जेव्हा कुणाला भेटतात किंवा एखाद्या आपल्या मुलाच्या किंवा भाऊ-बहिणीच्या शाळेत जातात, टीचर्सशी संवाद करतात किंवा तुम्ही बाहेर जातात, ऑनलाईन जातात, कनेक्ट व्हायला कुणाशी किंवा तुम्ही इंटरव्ह्यूजसाठी जातात, तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्समध्ये कमी जाणवतो का? कमीपणा जाणवतो का? हे का बरं? कारण इंग्रजी येत नाही, की इंग्रजी येतं पण ते बोलता येत नाही आहे, त्याचा कॉन्फिडन्स नसतो आपल्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला येत नाही की काय बोलायला, पण ते तसं नसतं. त्याला टेक्निक्स असतात, त्याला एक सायंटिफिक मेथड्स असतात, प्रॅक्टिस असते करायला. आणि कसं आहे ना, ॲट दी एंड ऑफ द डे एक भाषा आहे ना, ती आली तर त्यात वाईट काय आहे? आता बघा, आजच्या जगामध्ये आपण म्हणतो की आजपर्यंत मी जगलेच ना किंवा जगलो, मला काय अडलं नाही आहे माझं, पण आपण तरीसुद्धा इंग्रजीचे शब्द बोलतो. आपण रिक्षामध्ये जाऊ किंवा बसमध्ये जरी जाऊ किंवा एखाद्या मॉलमध्ये जातो किंवा भाजी घ्यायला जातो, तिथेसुद्धा आपण इंग्रजी बोलतोच किंवा वाचतोच ना. तर असं होत नाही की आपल्याला येत नाही, आपल्याला प्रॅक्टिस नसते त्या गोष्टीची. आणि कसं आहे की आपली मातृभाषा जी आहे ती मातृभाषा आहे. तर मी गुजराती असेल, मी गुजराती बोलू शकते का? मग तुम्हाला हिंदी पण येत असते, कारण आपण ड्युअल लँग्वेज आहोत. तर आता कसं की आता इंग्रजी आलं की मला थोडा कॉन्फिडन्स वाटतो असं मला वाटतं बरं का. तर वाय नॉट लर्न द लँग्वेज? का नाही शिकायचं आपण? जर आपल्याला त्याच्यामधनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत असतील, आणि फक्त इंटरव्ह्यूजसाठी नाही बरं का, म्हणजे ऑनलाईनसुद्धा भरपूर जॉब इंटरव्ह्यूज असतात किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात, कॉन्टेंट रायटिंगचे जॉब्स असतात, आपण भरपूर काही कामं असतात जे इंग्रजीच्या माध्यमातून होतात. तर हे शिकणं काही वाईट नाही आहे. आजच्या तारखेमध्ये मी मराठीत बोलू शकते, हा माझा चॉईस आहे बरं का. मी आज मराठीत बोलते आहे. हिंदीमध्ये बोलू शकते व्यवस्थित, मैं आज हिंदी में भी बात कर सकती हूँ. अँड वाय नॉट स्पीक इन इंग्लिश इफ आय नो द लँग्वेज? हो की नाही? मग तुम्ही पण हा विचार करा आणि मला सांगा, इंग्रजी का नाही शिकायचं? मी आहे सोनाली, फाउंडर ऑफ एक्सप्रेस इन इंग्लिश. माझ्या कमेंट करून सांगा, तुम्हाला माझ्याकडनं शिकायला आवडेल का? खूप मजा येईल बरं का. आणि कसं आहे ना, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. पैसे लागत नाही. हॅव अ वंडरफुल डे. शुभ दिन.